नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहे ना बोंबील आणि मुशीज आपण फ्राय आणि आपण त्याची आमटी बनवणार. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, इथे आपली मुशी आहेत आणि इथे बोंबील आहेत आणि आता बोंबील आपण कट करून घेतलं फ्राय करण्यासाठी. आणि याच्यावर इथं वजन चेपणार आहोत आपण, जेणेकरून आपल्याला फ्राय करायला भेटले पाहिजे, मस्त की शेकले पाहिजे. तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे शेकायचे याला. बघू शकता मित्रांनो, आता जे आपण बोंबील घेतले नाही बघा, मस्तपैकी त्याला कटिंग करून घेतलं बोंबलाला आणि मधून कट करून आणि त्याला चपटी करून घेतले नाही. त्याच्यावर त्यातून हे रुमाला पण टाकून ठेवणार आहे असं करून. आणि हा जो पालपोट आहे तो असं उलटा करून याच्यावरती हांडा ठेवणार आहोत आपण, जेणेकरून बोंबील चेपले गेले पाहिजे आणि पातळ आले पाहिजे. बघा मस्तपैकी असं वजन पडला पाहिजे त्या बोंबलावरती आणि त्याच्यात अंड ठेवणार आहे वरती, म्हणजे पूर्णपणे असे पातळ झाले पाहिजे. आणि इथे बघू शकता इथे बोंबीलसुद्धा आहे. हे भाजीसाठी ही भाजी बनवणार आहे बोंबलाची. आणि इथे मुसी आहे ते बघू शकता तुम्ही. मुशी पिसायची आपण मुसी फ्रायसुद्धा करणार आहे आणि भाजीसुद्धा करणार आहे. इथे बघू शकता अंडा ठेवलेला आता आणि खाली टोप आहे आणि इथे पालपोड आणि खाली बोंबील आपले ते मस्त ते चेपला ठेवलेत. या बोंबलाची आपण भाजी बनवणार आहोत. आणि याच्या मुशीचं काय आपण करणार, याची मुशीचं आपण फ्राय करणार आहोत. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करतो आम्ही फ्राय. चला, आता मुशी आपण कांदा वगैरे बारीक करून घेणार, कापून घेणार मस्त की. आणि कशी भाजी बनवतो तुम्हाला मी दाखवतो. बघा मित्रांनो, बोंबलाची भाजी बनवण्यासाठी आपण मीठ लावून काढतो. पहिला मीठ मसाला टाकून घेऊया. मस्त हळदी टाकून घ्यायची आपल्याला. बघूया मित्रांनो, हा घरगुती लाल मसाला आमचा आम्ही घरी बनवला आहे. आणि याच्यात मी काय गरम मसाला, हा गरम मसाला. मित्रांनो आम्ही वाटण करून भाजी बनवत नाही. आमच्या आदिवासीमध्ये वाटण करत नाही. आमच्या इथे फक्त रस्सा बनवतो, म्हणजे कांद्याची आणि फोडणी देऊन वगैरे रस्सा बनवतो. तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे केलं, आमची फोडणी मारली जाते, कशा प्रकारे बनवला जातो आमच्याकडे बोंबलाचा रस्सा तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो मस्त की मिक्स करून घ्या मसाला मीठ आपला जो टाकला आपण तो. मित्रांनो मस्त कांदा आणि कढीपत्ता आपण तेलामध्ये फ्राय करायला टाकलं. म्हणजे मित्रांनो आपले जे बघूया मित्रांनो, इथे कांदे आपले फ्राय करायला ठेवले आणि इथे आपण चिंचेचं पाणी घेतलं आहे. आम्ही कोकम वापरत नाही, चिंच वापरतो. बघा भिजत ठेवली चिंच आपण आणि आपण चिंचेचं पाणी करणार आहोत. आणि इथे कांदे लसूण, आता लसूणची फोडणी देऊया आपण. बघा कांद्यामध्ये लसूण टाकलं आपण. लाल झाल्यावर जरा कांदे मित्रांनो लाल झाले पाहिजे. मित्रांनो आता आपण तांबळे टाकतोय कांद्यामध्ये. हे बघा कांदा मस्त आपला भाजून झाला आहे आणि त्यामध्ये आपण टमाटर टाकले. हे बघा हे बघा मित्रांनो, टमाटर आणि कांदे मस्त शिजून झाले. आता आपण याच्यामध्ये बोंबील टाकणार आहोत. मस्त मसाला लावलेला आहे, बोंबील आपण टाकून घेतो. मस्त असं बोंबील आपण टाकून घेतलं आहे याच्यामध्ये. आता चिंचेचं पाणी टाकणार. हे बघा मित्रांनो, हे चिंचेचं पाणी आपण टाकणार आहोत. बघा मस्त हे चिंचेचं पाणी आपण तयार करून घेतलं आहे. याला 5-10 मिनटं भिजवायला लागतं मित्रांनो चिंचेला. नंतर मस्त की त्याचं नेपरून आणि आपण पाणी घेऊन पूर्णपणे पाणी घ्यायचं आपल्याला. जेवढं रस्सा पाहिजे तेवढं, जेवढा रस्सा पाहिजे तेवढाच आपल्याला पाणी घ्यायचं त्या चिंचेमध्ये. मस्त की टाकलेलं आहे. आणि आता काय शिजवायला 15 मिनिटं
10-15 मिनटं आपल्याला मित्रांनो ढाकण ठेवून देतो आपण, जेणेकरून शिजले पाहिजे बोंबील वगैरे आपले. मस्त झाकण. बघा मित्रांनो, इथे आपली बोंबलाची भाजी आपली शिजते आणि इथे आपण मुसी आता फ्राय करणार आहोत. त्यानंतर मीठ मसाला आपण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. मस्त की मीठ मसाला आपण टाकून घेणार आहोत. चवीनुसार मित्रांनो मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये. आपल्याला मस्त की याच्यात गरम मसाला टाकला होता आपण. मस्त की मसाला टाकून घेतला याच्यामध्ये मुसीमध्ये. हल्दी मित्रांनो आपल्या. आता त्याच्यात लिंबू आहे तर मग चिंच टाकायचं. मित्रांनो जर तुमच्याकडे लिंबू नसेल ना त्याच्यामध्ये चिंच टाकायची. आपण चिंच घेतली. जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल, लिंबू नसेल, तर तुम्ही चिंचाचा वापर किंवा करू शकतो किंवा कोकमाचा. आता आम्ही याच्यामध्ये चिंच टाकतोय, कोकम नाही म्हणून, लिंबू नाही म्हणून. मस्त कशी मुशी आपण काढून घ्यायची बघा. बघा मित्रांनो, आपण मस्त की मुशी जी आहे ते आपण मीठ मसाला काढून घेतलेला आहे आणि ते बघा तेल मस्त गरम झाला तर आपण तेलात टाकणार आहोत मुशी फ्राय करण्यासाठी. मस्त मित्रांनो बघा, आता आपण गव्हाचे ठेवले मोठीचं पीठ फ्राय करण्यासाठी. मित्रांनो आपण बोंबलाची भाजी बघतो आपली झाली की नाही. मस्त शिवका झाली आणि याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत वरतून. मस्त अशी आपली आमटी झालेली झाले मित्र. जास्त टाईम नाही लागत. झाली, आता बंद करायचं. आता गॅस बंद करायचा आपण. मस्त अशी बोंबलाची भाजी आपली तयार आहे आणि तिथे आपली मुशी आपले फ्राय होतात आहे. मस्त मुशी पण फ्राय होत आहे. अजून एवढेच इथे पण आहे. ते पण फ्राय मस्त आपण करून घेणार आहोत. बघा मित्रांनो, इथे आपल्या आदिवासी पद्धतीचे भाकऱ्या बनतात आहे चावलाच्या. हा बघा, हे चावलाचं पीठ आहे मित्रांनो. आणि आता आपण याची भाकर बनवणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो आदिवासीमध्ये कशा वगैरे भाकर बनवते ते पण आपण सारून बनवणार आहोत. हा बघा, मस्त याचा चावलाचं पीठ आपण काढून घेतलेलं आहे. बघा मित्रांनो, अशा वगैरे आपण चावलाचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि मस्त बघा त्याच्या भाकऱ्या बनवणार आहे आपण. हे आदिवासीमधल्या भाकऱ्या आपल्या चावल्याच्या. हे बघा, सारून बनवतो आम्ही. असं हाताने सारवावं लागतं गरम ह्याच्यामध्ये तव्यावरती. हे बघा, आणि तुम्हाला आदिवासीमध्येच खायला भेटेल. हे बघा, मस्त अशा चावल्याच्या भाकऱ्या बनवतात ते बघा सारून. बघा किती मस्त भाकऱ्या बनल्या बघा चावल्याची. त्याच्यावर पाणी टाकायचं आणि नंतरला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला. पाणी फिरून घ्यायचं. पाणी फिरून घ्यायचं आहे बघा मस्त केलं. मला काही ढाकण बिकन काय मारायचं नाही. तुम्हाला आता दाखवतो. आणि त्यावर मुशीसुद्धा फ्राय होतं आहे बघा. मस्त मोठे शेकून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो लगेच होतात भाकरी, टाईम लागत नाही. बघा बघा, मस्त अशी आपली भाकर झालेली आहे.
त्याच्या साईडनं त्याच्यावर शेकून घेणार आहोत. हे बघा हे आमच्या आदिवासीमध्ये भाकर आहे मित्रांनो. ही जर तुम्ही रस्त्यासोबत खाली ना खूप भारी लागते मित्रांनो. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा इथे आपली मशीनचं फ्राय होत होता. हे बघा मित्रांनो लगेच आपली भाकर झालेली आहे चावल्याची. हे बघा मस्त अशी झालेली आहे. बघा डोशासारखी दिसते पण भाकर आहे मित्रांनो, डोसा नाही. बघा दुसरी भाकर आपली बनते परत. आणि मित्रांनो याला गरम गरम तव्यावरती आपल्याला करावं लागतं, सारवावं लागतं. तवा गरम झालं नाही मग हाताला चिटकून येणार ते. हां आणि जाड नाही पातळ पूर्ण असते. तसे भाकर आपले. नंतर आपल्या आता मुशी फ्राय करून झाले आपण काढून घेऊया. मित्रांनो माझ्याकडे चावल्याच्या भाकऱ्या बनतात आहे. तिथे आई बनवते. तिथे आपले मुशी पण फ्राय होतात आहे. अर्धे काढून घेतले आपण. बघा मित्रांनो आपण जे बॉम्बील ठेवले तर आपण ते काढणार आहोत. जे पहिला ठेवलेले आपण ते दाखवतो. हे बघा मस्तपैकी असे चेपलेले आहेत. हे बघा असे मस्त चपटे झाले पाहिजे. बघा मित्रांनो असे मस्त चपटे झाले बघा. मित्रांनो जर तुम्ही चेपले ना तर ते कडक होणार ना, त्यासाठी मस्त की चेपून घ्यावं लागतं त्याला. हे बघा मस्त की चेपून घेतले. मस्त असे हे बघा मस्त असे चेपून झाले. ते बघा हे बघा मस्त. त्यापेक्षा मीठ मसाला लावून घेऊ आपण. मित्रांनो मस्त की मिक्स करून घ्यायचा. मीठ मसाला लावून घेतला आपण. मित्रांनो आता मीठ मसाला आपण लावून घेतला मस्त. आणि हे पहा रव्यामध्ये मस्त आपण चेपून घेणार आहोत. हे बघा मस्त की रवा लावून घ्यायचा. मस्त घ्यायचा तवा थोडं आपल्याला. मस्त मित्रांनो चपटे करून घाललं ना तर मस्त म्हणजे भारी लागतं बोंबील. इथे आपली बोंबील बंद होतो मस्त येते. आणि इथे आपली मुशी पण फ्राय करून झाली. इथे भाकर आहे आणि इथे आपली बोंबलाचा रस्सा. हा बघा मस्तपैकी बोंबलाचा रस्सा सुद्धा झाला. आणि त्याचा बोंबील फ्राय होतात आपले. मित्रांनो आता आपण बोंबील पलटी करून घेतो. अशा प्रकारे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं. मित्रांनो आता आपले बोंबील फ्राय करून झालेत मस्त की कुरकुरीत. बघा कडक मस्त की. बघा